चला आज करूया झटपट अशी या वाल्याच्या शेंगाची भाजी। याला बरेचसे नाव आहेत या शेंगांना सुद्धा, वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे। तर ही पण भाजी खूप झटपट पीक आणि टिफिनसाठी बनवते मी विशेषतः। तर त्यासाठी मी प्रथमतः कढई घेतली, कढईमध्ये तेल टाकले, आपण नॉर्मल जिरे आणि मोहरी छान तडतडली की त्यामध्ये थोडासा कढीपत्ता तोही टाकला आणि त्यामध्ये हिरवी मिरची, लसूण, मीठ आणि जिरे याची जे मिश्रण केलं होतं ते सुद्धा त्यामध्ये टाकलं। म्हणजे हिरवी मिरचीतली विशेष म्हणजे छान लागते ही भाजी। आणि लगेच त्यामध्ये एक टोमॅटोसुद्धा छान बारीक कट करून टाकला आहे। ते सगळं छानपैकी तेलामध्ये परतून घेतलं आहे आणि त्यामध्ये मग नॉर्मल असे कोथिंबीर टाकली, कांदा लसूण मसाला, मीठ आणि हळद हे सुद्धा त्यामध्ये टाकलं। ते सगळं छानपैकी सगळं मिक्सअप करून घेतलं। तेलामध्ये परतल्यामुळे ते छान होतं, सॉफ्ट होतं। आणि लगेच जे वाल्याच्या शेंगा मी कट करून घेतल्या होत्या, स्वच्छ पाण्याने धुवून घेतल्या होत्या, ते त्यामध्ये टाकल्या आणि जस्ट अवघ्या 5 ते 7 मिनटामध्ये अवघ्या वाफेवरच ती भाजी होते। आणि नंतर शेवटी थोडासा शेंगदाण्याचा कूटसुद्धा मी त्यामध्ये टाकला, तो ऑप्शनल नाही टाकला तरी चालेल। आणि खूप फास्ट आणि क्विक होणारी अशी ही भाजी आहे, नक्कीच करून बघा। नंतर बघा शिजल्यानंतर ही अशी दिसते आणि वाफेवर पटकन होती ही भाजी। टिफिनसाठी तर एकदम बेस्ट आहे, क्विक रेसिपी। तर बघू शकता तुम्ही, अशा प्रकारे ही आपली भाजी रेडी आहे।